नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना शेतरस्त्याच्या संदर्भात समस्या प्रत्येक शेतकऱ्याला असतात, तर या समस्यांना शेतकऱ्याला तोंड द्यावे लागते। तर मित्रांनो, हा शेतरस्त्याचे वादविवाद अनेक शेतकऱ्यांच्या डोक्याला कटकट झालेली असते, तर अनेक शेतकऱ्याला या समस्यांना तोंड द्यावे लागते। तर मित्रांनो, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठोस निर्णय घेऊन तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत। तर ते आदेश काय आहेत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आहेत। ते बघा, शिवपानंद व शेतरस्त्याची कामे दर्जेदार करा व तसेच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करणार। पानंद रस्त्याची प्रलंबित प्रकरणे महिनाभरात निकाली काढणार। मोजणीसह पोलीस संरक्षणासाठी फी बंद करणार। तर बघा, दिनांक 6 राज्यातील सर्व शिवपानंद आणि शेतरस्त्याची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदार पूर्ण करावी अशी सूचना देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यावर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट आदेश दिले आहेत। तर बघा, शिवपानंद आणि शेतरस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली। जमावबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र इंदवडे या बैठकीत दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। आता यामध्ये बघा, नागपूर पॅटर्न राबवणार आहे। महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्ह्यात प्रति किलोमीटर केवळ 8 ते 10 लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पानंद रस्ते बनवण्यात आले। या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कार्यवाही करावी। तसेच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा। रस्त्याचे कामे दर्जेदार होईल त्याची दक्षता घ्यावी। पानंद रस्त्याबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे 1 महिन्याच्या आत निकाली काढावेत असेही आदेश देण्यात आले आहेत। मोजणीसह पोलीस संरक्षणासाठी फी बंद करणार। पानंद रस्ते, शेतरस्ते, सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्याच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल असे सांगून श्री बावनकुळे म्हणाले, अशा रस्त्याच्या नंबरिंगचे सर्वेक्षण करून नंबरिंग हटवण्याबाबत दंडात्मक कारवाई करण्यास येईल। रस्त्याच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याचा उल्लेख झाल्याशिवाय वाटपपत्र मंजूर करण्यात येऊ नये यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले आहे। अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण आदेश या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत।